काय डायमीटर काय हे समजलं सगळ्यांना का दाखवलं होतं. त्याच्यापैकी आता एक कोर एरिया काढूयात. कोर एरिया तिकडून ते तोंड दिसत नाही सर. इथून चांगलं आहे सर. काल नीट आलं नाही व्हिडिओ. कोर एरियासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. फॉर्म्युला आहे ET is equal to 4.44 F BM AI into 10 raised to minus 6 small k. याच्यापैकी काय काय माहिती आपल्याला? ET माहिती आहे का? काल कॅल्क्युलेट केला. F फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. आता ह्याच्यावर एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो. ट्रान्सफॉर्मर मध्ये पॉवर एका सर्किट वरून दुसऱ्या सर्किट वर ट्रान्सफर होत असताना फ्रिक्वेन्सी का चेंज होत नाही? कॉन्स्टंट का चेंज का नाही? आजच्या दिवस विचार करा, उद्या विचारा तुम्हाला नाही समजलं. BM म्हणजे काय? मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी BM. याची व्हॅल्यू कोरचा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो आपल्याला डायरेक्टली प्रोव्हाइड करतो की या मटेरियलची फ्लक्स डेन्सिटी एवढी आहे. किंवा ॲझम्पशन देखील आपल्याला करता येतं. ॲझम्पशन कसं असतं? सपोज आपण न्यू मटेरियल वापरत असो, कोरसाठी नवीन मटेरियल वापरतो, तर त्याची फ्लक्स डेन्सिटी आपण घेऊ शकतो. CRGO सिलिकॉन स्टील या मटेरियलची फ्लक्स डेन्सिटी आपण घेऊ शकतो नवीन मटेरियलची 1.6 ते 1.7 युनिट काय फ्लक्स डेन्सिटीचे युनिट. वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला. नवीन किंवा यालाच आपण प्राइम मटेरियल म्हणतो मार्केटच्या भाषेत. युज्ड मटेरियल जर वापरत असतात कोरसाठी, युजला आपण ऑइली मटेरियल म्हणतो व्यावहारिक भाषेत मार्केट. म्हणजे त्याचा अर्थ युज्ड मटेरियल. तर या CRGO सिलिकॉन स्टीलची फ्लक्स डेन्सिटी आपण घेऊ शकतो 1.4 ते 1.5 टेस्ला. आणि रस्टेड मटेरियल असेल, खराब झालेले गंजलेलं मटेरियल असेल तर फ्लक्स डेन्सिटी घेऊ शकतो आपण 1.1 ते 1.2 टेस्ला. रस्टेड मटेरियल पासून आपण डिस्ट्रीब्युशन किंवा पॉवर ट्रान्सफॉर्मर बनवू शकत नाही, जिथे की लॉसेस मॅटर करतात. रस्टेड मटेरियल मधून आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर बनवू शकतो, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर बनवू शकतो, जिथे लॉसेसचा काही संबंध येत नाही. असे ट्रान्सफॉर्मर तुम्ही रस्टेड मटेरियल घेऊन बनवू शकता. आपण या तिन्हीपैकी कुठला वापरतात कोर बनवायला? यूज वापरतो. 1.5 टेस्ला सिलेक्ट करूयात आपण. स्मॉल के म्हणजे याला म्हणतो आपण स्टॅकिंग फॅक्टर. स्मॉल के म्हणजे स्टॅकिंग फॅक्टर. त्याची व्हॅल्यू फिक्स असते 0.97.
सगळे पॅरामीटर्स आहेत तुमच्याकडे. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया किती लागणार आहे. 15 kVA च्या ट्रान्सफॉर्मरसाठी आपल्याला कोरसाठी एरिया किती लागणार आहे. करा कॅल्क्युलेट. युनिट काय आहे. एरियाचे युनिट काय आहे. विसरला काय मॅच. एरियाचे युनिट विसरला. मीटर स्क्वेअर. 1 मीटर म्हणजे किती फूट येतं. किती फूट येतं. 3 फुटाचा 1 मीटर. 4000 जर मीटर असेल किती फुटाचा ट्रान्सफॉर्मर होईल. युनिट कशात आलं पाहिजे. mm स्क्वेअर मध्ये मीटर स्क्वेअर मध्ये. kVA च्या ट्रान्सफॉर्मर साठी कमीत कमी 4000 स्क्वेअर mm एवढा कोरचा एरिया आपल्याला घ्यावा लागणार कमीत कमी. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला कोरचा डायमीटर. कमीत कमी डायमीटर किती असायला पाहिजे. कसा कॅल्क्युलेट करतात. डायमीटर एरिया माहिती डायमीटर काढायचा. काय फॉर्म्युला वापरायचा. एरिया माहिती डायमीटर काढायचा. फॉर्म्युला काय वापरायचा. AI is equal to pi d square by 4. आठवते का 10वीत असं काहीतरी बघितलं होतं आपण. डायमीटर कॅल्क्युलेट करायचं. kVA च्या ट्रान्सफॉर्मरच्या डिझाईनसाठी कमीत कमी डायमीटर कोरचा 72 mm यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त पण ठेवू शकता तुम्ही 5-10 mm किंवा कमी पण ठेवू शकता. पण 5-10 mm पेक्षा जास्त जर ठेवला डायमीटर तर काय होईल. डायमेन्शन्स वाढत जाते. डायमेन्शन्स वाढले की वेट वाढेल. वेट वाढला की लॉसेस वाढतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त परमिसिबिलिटी 10 mm पर्यंत तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आपल्या केस मध्ये आपण काय केले वाढवतो. आपण फायनल केलाय KTM. D आपण फायनल केलाय
ATM. त्याच्या नेक्स्ट पॉइंट आपण घेतोय सिलेक्शन ऑफ विड्थ. तुम्ही विड्थ मोजल्या त्यात तेवढ्याच का घेतलं? तुम्ही प्रॅक्टिकली इमेज केलेले ते पॅरामीटर्स स्टॅक कुठं आहे, डायमीटर कुठे आहे, वेट कुठे आहे. आपला डायमीटर आपण फायनल केलाय ATM. आणि आपल्याला आता हा विड्थ सिलेक्ट करायचा. विड्थ घ्यायचा आपल्याला किती घ्यायचे. आता या फिगर मध्ये बघून मला सांगा W ची व्हॅल्यू D पेक्षा कमी पाहिजे का जास्त पाहिजे? कमी पाहिजे. D किती फायनल केला? 80. म्हणजे पहिली जी विड्थ आहे ती 80 पेक्षा कमी पाहिजे. त्यामुळे तुम्ही पहिली किती मेजर केली? 75. पहिली विड्थ तुम्ही सिलेक्ट केली 75. दुसरी 70. नेक्स्ट 65. 20 का? अशा सिलेक्ट केलं, मेजर केलं. हे झालं तुमचा 10 स्टेपचा. इन केस तुम्हाला वाटलं की बाबा मला 10 स्टेपचा बनवायचा असेल, कमी स्टेप मध्ये बनवायचा, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ते सुद्धा बरोबर. 75, 65, 55, 45, 35 आणि 25. इथे स्टेप झाले. 6 स्टेप मध्ये सुद्धा तुम्ही एंड करू शकता. कंपल्शन नाही की 15 kVA चा आहे तर त्याला 10 स्टेपच बनवायला पाहिजे. काही कंपल्शन नसतं. तुम्ही 6 स्टेप मध्ये सुद्धा एंड करू शकता, 10 स्टेप मध्ये सुद्धा करू शकता. फरक कुठे पडतो आणि काय पडतो तर हे जर का आपण असं अशा 6 स्टेपनी केले तर हे जे गॅप्स आहेत ते इथं वाढतात. जेवढे गॅप्स जास्त असतील तेवढे लिकेज फ्लक्सेस वाढतात. मग परमिसिबल तुम्हाला 10 mm चा डिफरन्स ठेवून परमिसिबल आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर गॅप्स वाढतात आणि लिकेज फ्लक्सेस वाढतात. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त 10 mm चा डिफरन्स ठेवतो. फार मोठे ट्रान्सफॉर्मर असतील 10 MVA 25 MVA तिथं मात्र तुम्ही 20-20 mm नी जम्प करू शकता कारण त्याचा कोर खूप मोठा असतो. हा पॉइंट लक्षात आला? काय डाऊट आहे? या दोन्ही प्रकारे करू शकतो, दोन्ही बरोबर, कारण डिझायनरला पूर्ण फ्रीडम असतं. नंबर ऑफ स्टेप्स किती ठेवायचे आणि त्याच्या विड्थ्स कशा ठेवायच्या याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. आपल्या मनावर असतं, डिझायनरच्या मनावर असतं किती ठेवायचं. कंपल्शन असं काही नसतं की केली एवढा स्टेप्स एवढे पाहिजे असं. हा पॉइंट क्लिअर. याच्या नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहे स्टॅक कॅल्क्युलेशन. स्टॅक म्हणजे काय कळलं? त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. पहिल्या स्टेपचा हा स्टॅक, सेकंड स्टेपचा स्टॅक म्हणजे दिस प्लस दिस, थर्ड स्टेपचा दिस प्लस दिस. त्याचं कॅल्क्युलेशन
त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी लागणारा फॉर्म्युला याच फिगरमध्ये तुम्हाला दिसतोय का आणि कुठला वापरायचा आहे सांगा मला. काय फॉर्म्युला स्टॅक काय आहे ते समोर आहे, तो कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा त्या फिगर मध्ये. सोपा फॉर्म्युला आहे, 10वीत शिकलेला फॉर्म्युला आहे, फुल मार्क्स घेतात त्याच्यावर. वेळ आली तर दिसत नाही, बरोबर. व्हाईट नंबर दिसते की डी माहिती आहे, डब्ल्यू माहिती आहे, कॅल्क्युलेट काय करायचं, काय फॉर्म्युला आहे. अंडर रूट डी स्क्वेअर मायनस डब्ल्यू स्क्वेअर. डायमीटर तर कुठल्याच स्टेपला चेंज नाही होत, कॉन्स्टंट राहणार. 10च्या 10 स्टेपला डायमीटर कॉन्स्टंट आहे. तुमचे चेंज काय होणार, विड्थ. करा कॅल्क्युलेट. फर्स्ट अंडर रूट डी, डी आपला किती कॉन्स्टंट ठेवला आपण, 80 स्क्वेअर मायनस 75 स्क्वेअर. किती आहे तो चेक करा. Second 38. Third 46 52 58 62 66 69 70 74 75 76 76
हां 6 झाले? तर फिगर कडे बघून सांगा फिगर मध्ये स्टॅक्स सेंटर पासून खाली कमी कमी होत चालले की वाढत चालले? कमी होत चालले. फिगर मध्ये दिसतंय कमी होत चालले. इथं काय होतं? वाढत चालले. लॅच व्हायला पाहिजे ना तुम्ही. कुठं गडबड झाली? इथं पण कमी व्हायला पाहिजे. फिगर मध्ये कमी येत म्हणजे पहिला स्टॅक किती कॅल्क्युलेट केला तुम्ही? हा 28 झाला इथून. सेकंड स्टॅक किती कॅल्क्युलेट झाला? 38 स्टॅक हा जो कॅल्क्युलेट झाला इथून इथपर्यंत झाला 38. मला टाकायचं आहे किती तर दिस प्लस दिस एवढाच टाकायचा. हा किती? दिस प्लस दिस एवढा किती? 38 minus 28 किती राहिलं? 10 mm. 10 mm आलेला खाली 5 mm खाली 5 वरती वर 5. 5. इथं काय होईल? 46 minus 8 38 किती? 4 8 52 minus 46 6 6 58 minus 52 6 4 62 minus 58 4 4 66 minus 6 4 69 minus 66 3 3 74 minus 69 किती? 5 2 समज आले बरोबर का? अजून एक पॉइंट याच्यात सांगायसारखा आपण 25 लाच का एंड केली? लास्ट स्टेपची 25 लाच काय घेतली? 20 का नाही घेतली किंवा तिथं 30 लाच काय एंड नाही केली? करू शकलो असतो आपण. स्पेसिफिकली 25 ने आपण एंड केलं. ते अशासाठी करतात पहिल्या स्टेपची जेवढी स्टॅक कॅल्क्युलेट झालेली आहे फर्स्ट स्टेपचा जेवढा स्टॅक कॅल्क्युलेट होतो नियर अबाउट तेवढीच लास्ट स्टेपची विड्थ ठेवली जाते. काय सांगितलं कळलं? जेवढी पहिल्या स्टेपची स्टॅक कॅल्क्युलेट होते नियर अबाउट तेवढी लास्ट स्टेपची विड्थ ठेवली जाते. पहिल्या स्टेपचा स्टॅक किती कॅल्क्युलेट झाला? 28 नियर अबाउट 28 आपण लास्ट स्टेपची विड्थ ठेवली. त्याच्यामुळे आपण 25 ला एंड केलं. हे लॉजिक वापरतात ते जे कोर आहे त्याला सर्क्युलर शेप मध्ये ठेवण्यासाठी मेंटेन करण्यासाठी स्टॅक कॅल्क्युलेशन समजलं?